चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय आता एक अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत। मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या बियाणाची करावी निवड, घरगुती की मग विकतच्या। सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की यंदाच्या वर्षी जास्तीत जास्त निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या बियाणाची निवड करायला पाहिजे, घरगुती की मग विकतच्या। आणि आपल्या मनात हा पण प्रश्न उपस्थित झाला की घरगुती बियाणाची निवड केल्यानं जास्त फायदा होईल की मग विकतच्या बियाणाची निवड केल्यानं जास्त फायदा होईल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना सांगितल्या जाणार आहे की घरगुती बियाणाची निवड केल्याने काय फायदे होणार, घरगुती बियाणाची निवड केल्याने कोणते तोटे होणार, विकतच्या बियाणाची निवड केली तर काय फायदे होणार आणि विकतच्या बियाणाची निवड केल्याने कोणते नुकसान होऊ शकतात। आणि सरते शेवटी आपण या ठिकाणी बघूयात की आपल्यासाठी मग घरगुती बियाणं निवडणं फायद्याचं आहे की मग विकतचं बियाणं निवडणं फायद्याचं आहे, ज्याच्यामुळे होऊ शकेल आपला सर्वात जास्त फायदा। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर, तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ हा सुरुवातीपासून एकदा शेवटपर्यंत पाहायला हवा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आपल्याला सोयाबीनची पेरणी करत असताना बियाणाची निवड करायची आणि आपल्या मनात प्रश्न उपस्थित झाला आहे की सोयाबीनची पेरणी करत असताना जास्तीत जास्त उत्पादन व्हावं म्हणून कोणत्या बियाणाची निवड करावी, घरगुती की मग विकतच्या। आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊयात की घरगुती बियाणाची निवड केल्यानं कोणते फायदे होणार, कोणते तोटे होणार, विकतच्या बियाणाची निवड केल्यानं कोणते फायदे होणार, कोणते तोटे होणार आणि सरते शेवटी आपल्यासाठी कोणतं बियाणं सर्वात जास्त फायद्याचं आहे, घरगुती की मग विकतचं। चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या या प्रश्नांची जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे। तर मित्रांनो, या असणाऱ्या अचूक उत्तरानंतर आपण सर्वजण मिळून ठरवूयात की आपल्यासाठी कोणतं बियाणं हे सर्वात जास्त आहे फायदेशीर। तर सर्वात प्रथम बघूयात मित्रांनो या ठिकाणी घरगुती बियाणं। बघा मित्रांनो, मागच्या 4 वर्षापासून आपण सातत्यानं बघत आलो आहोत की सोयाबीनचा बाजारभाव हा दिवसेंदिवस घसरायला लागला। जिथं 2022 मध्ये दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा 5,750 रुपये प्रति क्विंटल होता। 2023 मध्ये दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा 5,250 रुपये प्रति क्विंटल होता। 2023च्या दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव 4,750 रुपये प्रति क्विंटल होता आणि 2024च्या दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव जवळपास 4,000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास होता। जर या सर्वांचं विश्लेषण केलं तर मागच्या 4 वर्षात सातत्यानं सोयाबीनचा बाजारभाव दरवर्षी कमीत कमी 500 रुपयांनी घसरला आहे। पण दुसरीकडे उत्पादन खर्च हा वरचेवर वाढत आहे, त्यामुळे सोयाबीनची शेती पहिल्यासारखी फायदेशीर राहिली नाही। अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवाचा विचार येतो की आम्ही विकतच्या बियाणाच्या ऐवजी जर घरगुती बियाणाची निवड केली तर आम्हाला या ठिकाणी आमचा असणारा जो बियाणाचा खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात वाचू शकेल। घरगुती बियाणाची ज्यावेळेस आपण निवड करतो त्यावेळेस सर्वात जास्त फायदा कोणता असतो, तर घरगुती बियाणं जे असते मित्रांनो, तर ते आपण त्या ठिकाणी ठेवलेलं असते, त्याच्यामुळे अतिरिक्त पेमेंट जात नाही, म्हणजे पैशाची बचत होते। हा सर्वात जास्त महत्त्वाचा फायदा आहे। आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की काहीही करता येते जगात, पण पैशाचं सोंग करता येत नाही। म्हणून ज्यांच्याकडे पैसा, पेमेंट ही सर्वात महत्त्वाची अडचण आहे, त्यांनी घरगुती बियाणाचीच निवड करायला पाहिजे। पण घरगुती बियाणाची निवड करून हा सर्वात मोठा फायदा पेमेंट बाबतीत जरी होत असला तरी एक सर्वात महत्त्वाचं नुकसान या ठिकाणी होते, ते म्हणजे उगवण क्षमतेचं। घरगुती बियाणाची साठवण कशा पद्धतीने केली आहे हे माहीत नसल्यामुळे उगवण क्षमतेमध्ये फटका बसू शकतो आणि उगवण क्षमतेत फटका बसला तर दुबार पेरणीचं संकट सुद्धा या ठिकाणी निर्माण होऊ शकते। शिवाय यांची व्यवस्थितपणे ट्रीटमेंट न केली गेल्यामुळे येलो मोझॅकचा अटॅक व अतिरिक्त कीटकांचा अटॅक सुद्धा
सुद्धा घरगुती बियाणांवरती मोठ्या प्रमाणात येऊ शकतो. म्हणून पेमेंट वाचवण्याचा प्रयत्न जरी केला तरी उत्पादनात भरघोस प्रकारचं नुकसान होऊ शकते. हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा इथं आपल्याला लक्षात घ्यायला हवा. म्हणजे पेमेंटचा फायदा होईल परंतु इतर सर्व ठिकाणी नुकसान होताना या ठिकाणी दिसत आहे. आता हे झालं घरगुती बियाणाबद्दल. पण विकतच्या बियाणाचा विचार केला तर आपण त्याला बॅगचं बियाणं म्हणतो. बॅगचं बियाणं हे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर व्यवस्थित प्रिपेअर असते. त्याचा प्रत्येक असणारं बीज हे एकसारखं असते. त्याची सीड ट्रीटमेंट केलेली असते. हा महत्त्वाचा मुद्दा विचार करायला घेतला तर बॅगच्या बियाणाची उगवण क्षमता घरगुती बियाणांपेक्षा सर्वात जास्त असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की बॅगच्या बियाणावरती सहजासहजी यल्ला मोजॅकचा अटॅक येत नाही. ही इतर कीटकांना लवकर बळी पडत नाही व आपल्याला या ठिकाणी उत्पादन भरघोस देत असते. बॅगच्या बियाणाचं फक्त एक महत्त्वाचं नुकसान आणि ड्रॉबॅक आहे की बॅगच्या बियाणं हे आहे घरगुती बियाण्यापेक्षा दुप्पट रेटनं मिळते. आजच्या तारखेला जिथं घरगुती बियाणं हे आपल्याला 40 ते 50 रुपये किलो मिळते तर बॅगचं बियाणं हे 80 ते 85 रुपये किलोच्या आसपास प्राप्त होते. म्हणजे बॅगचं बियाणं घरगुती बियाणापेक्षा हे दुप्पट महाग आहे. जर पेमेंटची अडचण आपण गृहीत नाही धरली किंवा ह्याचं जर सोल्युशन काढलं तर कधीही घरगुती बियाणापेक्षा विकतचं बियाणं हे आपल्याला फायद्याचं ठरू शकते. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांची आर्थिक अडचण ही वेगवेगळी आहे आणि त्यानुसार आपण या ठिकाणी निर्णय घेऊ शकता. जर या गोष्टींचा सखोल अभ्यास केला तर मला वाटते तुमच्या मनातील प्रश्नाचं तुम्हाला अचूक उत्तर या ठिकाणी प्राप्त होऊन जाईल. आता काही जणांकडे 5-5, 10-10, 20 एकर शेती आहे, तिथं सोयाबीन करायचे तर यांना पूर्णतः विकतचं बियाणं परवडत नाही. तर तुम्हाला सांगतो जर तुमच्याकडे 10 एकर शेती आहे तिथं सोयाबीन शेती करायची असेल तर या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे, जवळपास 5 ते 6 एकरात आपण घरगुती बियाणं वापरायचं आणि राहिलेल्या 4 एकरात 4 बॅग जर विकतच्या आणून टाकल्या तर त्याचं बीज हे पुढच्या वर्षी आपल्याला धरता येईल, ज्याच्यामुळं बियाला बी हे चांगलं मिळतंय आणि काही अडचण भासणार नाही. परंतु जर मोकळ्या मनानं हा प्रश्न विचारला की सर आम्हाला खरं सांगा 1000 रुपयाचा आमच्यासाठी प्रॉब्लेम नाही, मग आम्ही कोणत्या बियाणाची निवड करावी, तर मित्रांनो तुम्ही घरगुती बियाणाच्या ऐवजी जर विकतचं बॅगचं डबल लेवलचं बियाणं घेतलं तर मला वाटते दुबार पेरणीचं संकट पण भासणार नाही, कीटकांची व येलो मोजॅकची अडचण सुद्धा भासणार नाही. सरते शेवटी भरघोस उत्पादनात वाढ आपल्याला या ठिकाणी दिसू शकेल. तर मित्रांनो हा होता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आज आपण बघितलं ही सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या बरं बियाणाची निवड करायची, घरगुती की मग विकतच्या. तर या प्रश्नाचं मला वाटतंय आज आपल्याला अचूक उत्तर मिळालं असेल. तरी देखील आपल्या मनात आणखीन काही समस्या सोयाबीनच्या पेरणी बाबतीत असतील तर आपण लिहून कळवू शकतात. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी 100% सोल्युशन देत राहील आपणास. येथून पुढे आपण सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हळद यांसारखी जी खरीप पिके आहेत त्या सर्वांची सिरीज घेऊन येणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला पेरणीपासून तर काढणीपर्यंत सखोल मार्गदर्शन दिलं जाणार आहे. कारण आमच्या शेती मित्रचं ब्रीद आहे की एकच वायदा माझ्या सामान्य शेतकरी मित्रांचा फायदा. यासह आम्ही मदत करत राहणार. तर हा होता संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो, ज्यात आपण आपल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर बघितलं की आपण सोयाबीनच्या पेरणीचा विचार करत असाल तर कोणत्या बियाणाची निवड करायला पाहिजे. तर सोयाबीनची पेरणी करत असताना आपण ज्या बियाणाची निवड करायला पाहिजे त्या बियाणाची निवड करत असताना संपूर्ण परिस्थिती बघा की घरगुती निवडायचं का विकतचं. पण माझा तुम्हाला सल्ला आहे तुम्ही घरगुती बियाणाच्या ऐवजी विकतच्या बॅगच्या डबल लेवलच्या बियाणाचा वापर करायला हवा. तर हे विश्लेषण ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. समस्या असतील पाठवत चला, येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करत राहील. तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडलाच असेल, यामुळे व्हिडिओस इथंच लाईक करा. इतर कास्तकार बांधवांपर्यंत व शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. व्हिडिओला शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंकला शेअर करा. जर आपल्या सर्वांचं राहिलं असेल सबस्क्राईब करायचं तर सामान्य कास्तकार बांधवांना व शेतकरी मित्रांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की सामान्य शेतकरी मित्रांनो, मायबाप कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तुम्ही आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलं मान.
आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल बघा, या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर सदैव मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे, कास्तकार बांधवाचे, बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून पुन्हा एकदा मी खूप खूप आभार.